नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट ही तुमच्यासाठी आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। सरकारच्या माध्यमातून आताच काही मिनिटांपूर्वी तुमच्यासाठी मोठी घोषणा करण्यामध्ये आलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रितपणे 3 हप्त्याचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। कोणते 3 हप्ते आहेत, आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, A to Z माहिती आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आताच आपल्या लोकसेवा मराठी न्यूजला या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला नवा हप्ता, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता व शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा सुद्धा 24वा हप्ता आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसंच कोणत्या जिल्ह्यांची यादी देवेंद्र फडणवीस साहेबांनी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। A to Z माहिती आता जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, मागील 3 ते 4 महिन्याची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने तुमची संपलेली आहे। तुम्हाला सुद्धा माहितच आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याला किती विलंब झालेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे काही तांत्रिक बाबीमुळे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता रखडला। परंतु आता कसली काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 2 ते 3 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची ही कामे अपूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणती महत्त्वाचे कामे करायचे आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केले आहे। पहिल्याच टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो आता म्हणजे की 16 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पुढील काही तासामध्येच रक्कम जमा होणार आहे। आता कोणते 16 जिल्हे आहेत, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत आहे आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, परंतु जर का प्रत्यक्षमध्ये खाते चेक केले तर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारचा मोठा निर्णय आणि तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने आता पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व PM किसान योजनेच्या 24 हप्त्याचे 2000 रुपये म्हणजे शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय आजपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता फक्त शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला, आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, कोणत्या 16 जिल्ह्यांना निवडण्यामध्ये आलेला आहे, त्यासोबत तुमची कोणती कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। तसेच शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणते कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे ते देखील पाहायचं आहे। तर मित्रांनो, त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला, A to Z माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो समजावणार आहे। तर चला शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, तसेच कोणते 16 जिल्हे आलेले आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता फक्त पुढे 1 ते 2 मिनिटं लक्षपूर्वक पाहत चला, संपूर्ण सविस्तर माहिती शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना म्हणजे की मागील हप्ते भेटलेले आहेत, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने मागील हप्ते जमा झाले आहेत अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा + 10वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे।
त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती म्हणजे की पीएम किसान योजनेचे सुद्धा मागील हप्ते जमा झालेले पाहिजेत तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत का? जर का जमा झाले असतील तर तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस म्हणजे की राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितच आहे, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतात अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता देण्यामध्ये येणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, आपण आता लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेणार आहोत, परंतु त्यापूर्वी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जाणून घेणार आहोत की नेमकी कोणती कामे करायची आहेत। शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक पहा चला। जर का या कामापैकी तुमचं एक जरी काम अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ह्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा जमा झालेला मेसेज येईल। त्यासोबत पीएम किसान योजनेचे सुद्धा 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पहा चला। आता पहा सर्वप्रथम कोणती कामे करायची आहेत, खऱ्या अर्थाने कोणती कामे तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ते देखील जाणून घेऊया। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपण हे सुद्धा जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे की आज शेतकरी बांधवांनो। त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला। तुम्हाला पैशाची अत्यंत गरज असेल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, आता खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। आता फक्त तुमची महत्त्वाचे कामे पूर्ण आहेत का नाही, ह्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक आता तुम्हाला चेक करायचं आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण सर्वप्रथम कामे जाणून घेऊया, त्यानंतर लगेच पुढे एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा खऱ्या अर्थाने जाणून घेणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक पहा चला। तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम आहे फार्मर आयडी असणे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी बनवून घ्यायचा आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी बनवून घेतील असे शेतकरी बांधव पात्र आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी बनवून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुमचं फार्मर आयडी 10 ते 15 मिनिटांमध्येच अपडेट करून म्हणजे की बनवून घेऊ शकता। त्यामुळे लवकरात लवकर हे सुद्धा काम करून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवाकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील अशा शेतकरी बांधव पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील जमा होणार आहे। त्यामुळे फार्मर आयडी नसेल तर हप्त्याच्या लाभासाठी तातडीने काढून घ्या। त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम आहे म्हणजे शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी असणे। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे। जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्यापही ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो, तातडीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे तर तुम्ही पात्र असणार आहेत। अन्यथा तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पीएम किसान योजनेचा सुद्धा 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। हप्त्याच्या लाभासाठी हे काम करणं अतिशय आवश्यक आहे। आता पहा तिसरं काम जाणून घेऊया, त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो जिल्ह्याची यादी जाणून घेणार आहोत। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती बँक खात्यावरती आजच्या आज या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पहा चला। तिसरं काम जाणून घेऊया, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची नावे सुद्धा जाणून घेऊया। तर पहा नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे आधार कार्ड सोबत शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर असतो तो नंबर लिंक करणे। तर मित्रांनो, हे अतिशय आवश्यक आहे आणि तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। म्हणजे की बँक पासबुकशी तुमचा आधार कार्ड लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जे शेतकरी बांधव बँक पासबुकशी आधार लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव आधार कार्डशी बँक पासबुक लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो, ही महत्त्वाची कामे तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहेत। ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण आहेत असे शेतकरी बांधव पूर्णपणे ह्यासाठी पात्र असणार आहेत। आणि तर चला आता शेतकरी बांधवांनो जिल्ह्याचे नावे जाणून घेऊया। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही।
पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो रायगड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, रायगड मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेचा 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता खऱ्या अर्थाने तुमची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। रायगड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सातारा मधील शेतकरी असाल, सातारामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल, हप्ता कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर खऱ्या अर्थाने देखील तुमची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। सातारामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो ठाणेमधील शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, ठाणेमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती ही पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा हप्त्याची अत्यंत गरज असेल, म्हणजे की प्रतीक्षेमध्ये वाट पाहत असाल, तर हप्त्याची अत्यंत गरज असेल, तर पहा शेतकरी बांधवांनो तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ह्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे आता कसली काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयाच्या प्रतीक्षेत असाल, नमोच्या 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। पालघर, परभणी, रत्नागिरीमधील सर्व शेतकरी बांधवांची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। पालघर, परभणी, रत्नागिरीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने आता पूर्णपणे रक्कम सरकारच्या माध्यमातून म्हणजे की शेतकरी बांधवांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर, जळगाव, जालना मधील शेतकरी असाल, अहमदनगर, जळगाव, जालनामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24 हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो कोल्हापूर, लातूर, हिंगोली मधील शेतकरी असाल, कोल्हापूर, लातूर, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षामध्ये असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, ह्या जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे आता प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो अमरावती, बीड, बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अमरावती, बीड, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे शेतकरी बांधवांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी मित्रांनो चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम खऱ्या अर्थाने जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।